जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय प्रीती शिरावळ यांना विनंती करतोय की या शुभकार्यासाठी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन करावे। रेडी ग्रामपंचायत आयोजित महिला दिनाचं औचित्य साधून आजच्या या कार्यक्रमाला मिळून साऱ्या जणी वर्ष 4 आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित रेडी ग्रामपंचायत प्रथम नागरिक सरपंच आदरणीय रामसिंग उर्फ भाई राणे, उपसरपंच आदरणीय आनंदजी भिसे, व्यासपीठ त्याचप्रमाणे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य आदरणीय घाटोळ मॅडम, व्यासपीठावर सर्वच उपस्थित मान्यवर, त्याचप्रमाणे पत्रकार मित्र आपले भाई पांडजी, त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य, सन्माननीय सर्व व्यक्ती आणि या कार्यक्रमासाठी या ठिकाणी सहभागी असणारे सर्व रसिक, खरोखर आज ग्रामपंचायत या ठिकाणी कौतुक करावं सर्व वाटतंय। कारण गेली 3 वर्ष सातत्याने हा उपक्रम महिलांसाठी राबवत आहे। ग्रामपंचायतमधून जे वेगवेगळ्या घटकामार्फत राबवण्याचं जे काम आहे ग्रामपंचायत, त्यामध्ये महिलांसाठी सुद्धा अशा प्रकारचा कार्यक्रम त्यांना एक चांगलासा विरंगुळा या ठिकाणी मिळावा म्हणून महिला दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी ग्रामपंचायत सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी करत असतात। महिला दिनाचं महत्त्व आणि जागतिक महिला दिनाचं सर्वच जे काम आहे हे सर्वांनाच माहिती आहे। महिला आदरणीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, त्याचप्रमाणे ज्या सर्वच महिला या ठिकाणी ज्या आपण आदर्श मानतो त्यांनी महिलांसाठी खूप चांगलं काम या ठिकाणी उभं केलं। त्यामुळे आजची आपली स्त्री आहे ही आपल्या अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी दिसते। खरोखर चूल आणि मूल त्याच्यानंतरचा जो झालेला प्रवास, शिक्षण आणि आता 21व्या शतकामध्ये सर्व क्षेत्रामध्ये महिलांनी घेतलेली उडी ही खरोखर अभिमानास्पद आहे आणि सर्वांनाच आमच्यासारख्या सर्वांनाच या महिलांचा अभिमान आहे आणि यापुढे सुद्धा राहणार। आजच्या या कार्यक्रमाला मला बोलवला, त्याचप्रमाणे या ठिकाणी माझा मान सन्मान केला, त्याबद्दल या ग्रामपंचायतचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि या सत्कारामुळे नक्कीच मला पुढच्या कामासाठी प्रेरणा मिळेल, एक आत्मबळ या सत्कारातून मिळेल असं मी मानतो। महिला दिनानिमित्त जर आज बघितलं, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी चांगल्या प्रकारची प्रगती या ठिकाणी केलेली आहे। आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपल्या जर राष्ट्रपती बघितला तर महिला आहे, कलेक्टर बघितला तर महिला आहे, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी महिला या पुरुषांपेक्षा पुढे आहेत आणि खरोखर आम्हा पुरुषांना सुद्धा त्यांचा नक्कीच अभिमान आहे। तर पहिलीच्या काळामध्ये एक म्हण होती की प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्रीचा हातभार असतो आणि आज पण तसंच झालं की जशी स्त्री पुढे चालते त्या स्त्रीच्या मागे सुद्धा पुरुषांचा सुद्धा चांगला हातभार हा सुद्धा या ठिकाणी राहिलेला आहे। त्याच्यामुळे जशा पुरुषांबरोबर आज स्त्रिया सुद्धा चांगल्या काम करतायत, भविष्यामध्ये सुद्धा स्त्रियांची अशी चांगली प्रगती या ठिकाणी होत राहू दे। त्याच्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा आमच्या निवडणुकीमध्ये सर्वच महिलांनी आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले। आमच्या यशामध्ये महिलांचा सिंहाचा वाटा आहे, त्यामुळे आतापर्यंत यश आम्हाला मिळू शकलं। पुढच्या या कालामध्ये महिलांसाठी जे इतर आपण जे सांस्कृतिक कार्यक्रम करतो त्याचबरोबर सुद्धा महिलांच्या आत्मनिर्भरासाठी आपण ग्रामपंचायत किंवा आम्ही सर्वजणांनी काम करणं खूप महत्त्वाचं आहे। कारण रोजगार हा आजच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा भाग आहे आणि बराचसा रोजगार या ठिकाणी कमी होत असताना या पुढच्या कालावधीमध्ये आम्ही सर्वांनीच मिळून रोजगारासाठी पाऊल या ठिकाणी उचललं पाहिजे आणि ग्रामपंचायतचे काम जसं इतर क्षेत्रामध्ये आहे त्या पुढच्या कालावधीमध्ये सरपंच आपल्याला ते काम एक मोठं उभं करायचं आहे, जेणेकरून प्रत्येक स्त्रीच्या हाताला काम हे या ठिकाणी मिळालं पाहिजे। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला सर्व महिला सदस्यांनी आणि त्यांच्या सर्वच ग्रामपंचायत सदस्य किंवा सर्वांनी खूप चांगली मेहनत घेतली आणि खरोखर हा दरवर्षीचा कार्यक्रम पाहण्यासाठी सर्वजण इच्छुक असतात आणि जवळपास 12-1 वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू असतो। गेल्या वर्षी सुद्धा महिलांनी जी आपली नाट्यकृती सादर केलेली होती त्याचा पूर्ण जिल्ह्यामध्ये वाहवा झालेला होता। त्याच्यामुळे आपल्या रेडीतील महिला या प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी पुढे येताना दिसत आहेत, खरोखर त्यांचा खूप आम्हाला अभिमान आहे। त्याचप्रमाणे आज सर्व क्षेत्रामध्ये काम करताना आपला एक प्रथम दीपक राणे एक चांगल्या लेखक क्षेत्रामध्ये त्याने पाऊल उचललेलं आहे। भविष्यामध्ये सुद्धा त्याच्या वाटचालीस आम्ही शुभेच्छा देतो, चांगलं काम या ठिकाणी देवी माऊलीने ग्रामपंचायत आणि सर्वांच्या हातून करू दे ही माऊली चरणी प्रार्थना करतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
धन्यवाद राहुल साहेब. यानंतर दात्यांचं या ठिकाणी कार्यक्रम म्हटल्यानंतर दाते हे महत्वाची भूमिका अदा करतात. या ठिकाणी आम्हाला ज्यांचं सहकार्य लाभलंय त्यांना सन्मान चिन्ह देऊन आम्ही या ठिकाणी त्यांना उपयोगित करतोय. ILPL चे प्रतिनिधी कोण असेल त्यांनी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय. त्याचप्रमाणे रिपोर्ट तसंच दाते सौ काव्य शिरोडकर उद्योजिका यांचं रेडी ग्रामपंचायतच्या वतीनं सन्मान केला जातोय. ग्रामपंचायत सदस्य काव्य शिरोडकर उद्योजिका यांचा रेडी ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान केला. यानंतर प्रथमेश कामत त्याने या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. छोटू राणे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे बाबा राऊळ यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. ग्रामपंचायत सदस्य मानसी राणे यांच्या शुभ हस्ते आम्हाला या कार्यक्रमाला भरघोस मदत करून उपकृत केलं त्याबद्दल आम्ही त्यांचं या ठिकाणी सन्मान करतोय. सागर राणे यांचाही या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. ग्रामपंचायत सदस्य रश्मी रेडकर मॅडम यांना विनंती करतोय. सागर या कार्यक्रमाला आम्हाला भरघोस अशी मदत केलेली आहे. ते सागर राणे युवा कार्यकर्ते. यानंतर सन्माननीय रफिक बेग अल्पसंख्याक तालुका प्रमुख यांचाही आम्ही रेडी ग्रामपंचायतच्या वतीनं सन्मान करत आहोत. प्रज्ञा राहुल मॅडम यांच्या शुभ हस्ते त्यानंतर नवनीत परब इंजिनियर त्यांनीही शुभेच्छा दिलेल्या आहेत. मनोज माडिये कोण प्रतिनिधी असेल तर कृपया त्यांनी सन्मान स्वीकारायला हरकत नाही. या ठिकाणी दशमी राणे यांचा दशमिता राणे यांचा या ठिकाणी रेडी ग्रामपंचायतच्या वतीनं सन्मान केला. तर मी ग्रामपंचायत मानसी या ठिकाणी नाईक मॅडम यांना विनंती करतोय की आपण त्यांचा या ठिकाणी रेडी ग्रामपंचायतच्या वतीनं सन्मान करावा. त्याने दिलेली भरघोस मदत अशीच या ठिकाणी. यानंतर मी विनंती करतोय रेडी सरपंच सन्माननीय भाई राणे यांनी या कार्यक्रमाला आम्हाला उपलब्ध करावं. रेडी ग्रामपंचायत आयोजित मिळून साऱ्या जणी महिला दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी काही कारणास्तव हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या महिला वर्गाच्या आग्रहाखातीर आम्ही शनिवार रविवारी घेण्याचं ठरवलं. आणि या कार्यक्रमाच्या आजच्या या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आणि नूतन जिल्हा परिषद सदस्य प्रितेशजी राहुल साहेब, नूतन पंचायत समिती सदस्या प्रियंका घाटवळ मॅडम, आमचे उपसरपंच आनंदजी भिसे, माजी उपसरपंच नमिता नागोळकर मॅडम, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, या ठिकाणी उपस्थित असणारे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाबा राऊळ आणि प्रभाकर राऊळ, तंटामुक्ती अध्यक्ष वैभव आसोलकर, या ठिकाणी आमचे मित्र सागर राणे, मावळी देवस्थानचे मानकरी भानुदास राणे, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या या आपल्या रेडी गावच्या उद्योजिका काव्य शिरोडकर मॅडम, उपस्थित श्रद्धा धुरी मॅडम, उपस्थित दशमी राणे मॅडम, या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या प्रत्येक कार्यक्रमात म्हणजे नाटकाचा कार्यक्रम असल्यानंतर रेडी गावात त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे असे आमचे तेंडुलकर काका उपस्थित, ज्यांनी आज नुकतंच आपल्या कमी वयात अगदी चांगलं अगदी लिखाणाचं काम केलं असे आमचे गावतळवाडीचे सुपुत्र प्रथम ज्यांनी आत्मबळ पुस्तक लिहिलं असे लेखक प्रथम दीपक राणे, अल्पसंख्याकांचे रफिक बेग पदाधिकारी रफिक बेग उपस्थित, या ठिकाणी पत्रकार आना सातार्डेकर, या ठिकाणी भाई पांडजी, आमच्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका उपस्थित, सर्व बचत गटाचे सर्व पदाधिकारी, सर्व
या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या रेडी गावातील महिला वर्ग आणि माझ्या रेडी ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी वर्ग, या ठिकाणी मागील 4 वर्षापासून हा चालू असलेला महिला दिन आणि या महिला दिनाचं औचित्य साधून महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम केल्यानंतर प्रोत्साहन मिळावं आणि प्रत्येक महिलांच्या जे काय असणारे अंगी असणारे गुण यांना व्यासपीठ उपलब्ध करावं या उद्देशाने या ठिकाणी रेडी ग्रामपंचायत कडून एक चांगला अगदी उपक्रम या ठिकाणी सर्व आमच्या महिला सदस्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या संकल्पनेतनं म्हणजे हा राबवण्यात येतो आणि खरोखर आपल्या ज्या काय वाडीतील सर्व महिला आहेत आणि सर्वजण या ठिकाणी उत्स्फूर्तपणे भाग घेतात. आपलं जे काय असणारं कौशल्य या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्वजण नाटक म्हणा किंवा वेगवेगळे जे काही डान्स कॉम्पिटिशन असतील किंवा इतर जे काही स्पर्धात्मक कार्यक्रम असतील या सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करतात. त्याचबरोबर आपल्या ज्या काही महिला वर्ग आहे रेडी गावातील आणि जो काही युवतींचा जो काही वर्ग आहे त्याच्यानुसार आपण प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात शैक्षणिक असू दे, आरोग्य असू दे किंवा व्यावसायिक असू दे या प्रत्येक क्षेत्रात आपण वेगवेगळं काम करून आपल्या रेडी गावाचं नाव उंचावण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण सर्वजण करत आहात. खरोखर ते बघून आज खरोखर अभिमान वाटतो की आपण सर्वजण या रेडी गावासाठी या क्षेत्रात काम करत असताना म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून जे काही वेगवेगळी कामं आहेत ती करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतायत. प्रत्येक महिला वर्ग या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून जोडला गेलेला आहे आणि आपण प्रत्येक वाडीतनं एक संघ राहून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतात. काही कारणास्तव काही छोटे मोठे हे असतात त्याच्यात मन दुखवतात आणि त्याच्यातनं पण सर्वजण एकत्र राहून या ठिकाणी महिला वर्ग आज जवळजवळ रेडीतला सर्व आज बचत गटाच्या माध्यमातून आपण सर्वजण जे ग्रामसंघ आहेत त्या माध्यमातून या ठिकाणी जोडले गेलेले आहात, एक संघ आहात. यापुढे पण ग्रामसंघासाठी म्हणजे रेडी ग्रामपंचायत कडून प्रोत्साहनपर अनुदान म्हणून आम्ही 50,000 रुपयाची मदत मागील 2 वर्षापूर्वी ग्रामपंचायतच्या 15 वित्त आयोगातनं या ठिकाणी केली आणि त्यातून थोड्या महिलांचा जो काय असणारा काम या ठिकाणी त्यांनी चालू केलं, व्यवसाय चालू केला. आज खरोखर आपण जे काही करत आहात वेगवेगळे कौशल्य विकास प्रशिक्षण पण आमच्या रेडी ग्रामपंचायत कडून घेण्यात आली. त्यातून आपण जी काही काम शिकला ते पुढे नेण्यासाठी पण आपण प्रयत्न केला पाहिजे आणि जे काय पुढचं जे काय कौशल्य विकास आणि जे काय आपल्या म्हणजे नुसती प्रशिक्षण घेतली म्हणून त्यातून होणार नाही. आपण पण एकाने पुढे येऊन चांगलं अगदी काम करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करा. नक्कीच रेडी ग्रामपंचायत म्हणून आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी राहू. कारण ज्या वेळी महिलांचा जो काय आमच्याकडे ज्या विनंतीला तुमच्या विनंतीला आम्ही कायम महिला वर्गाच्या विनंतीला कायम आम्ही या ठिकाणी भरू आर्थिक असू द्या गावातील दात्यांच्या मदतीने आम्ही कायम महिला वर्ग जे आमच्याकडे पोचतात त्या सर्वांना आम्ही या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आणि महिला वर्ग आमच्या पाठीशी माझ्या म्हणजे या सरपंचाच्या कारकिर्दीत या 8व्या वर्षात 9व्या वर्षात कायम पाठीशी राहिलेला आहे आणि आपला माणूस म्हणून सर्वजण आम्हाला हाक देत आहेत, आमच्या पाठीशी राहतात. अशीच साथ या ठिकाणी पुढे राहू द्या. आपण एवढ्या सर्व संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल रेडी ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी तुमचे सर्वांचे महिला वर्गाचे मी या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी जे काय असणारं कमी वयात ज्यांनी आपलं लिखाणातनं या गावाचं नाव गोव्यासारख्या राज्यात ज्यांचं या पुस्तकाचं प्रकाशन झालं माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा पण या प्रथम दीपक राणे यांना पण या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन या रेडी गावावरती पण त्यांनी एक सुंदर अशी लेखणी करावी असं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या वतीने या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी या ज्या आमच्या व्यासपीठावरती 2 उद्योजिका आहेत, काव्या शिरोडकर मॅडम आणि दशमी राणे मॅडम. म्हणजे काव्या शिरोडकर मॅडम आपल्या परिचयाच्या आहेत. या ठिकाणी सर्व ज्या आपल्या कन्यावाडीतली आहेत आणि त्यांचा जो व्यवसाय आहे तो सर्वांच्या परिचयात आहे. कामाक्षी ट्रेडर्स किंवा इतर जे कडधान्याचं जे काही त्यांचं दुकान त्याच्या मार्फत किंवा इतर जे काही व्यवसाय त्यामार्फत पण त्या आज पुढे येत आहेत. आपल्या सर्व ज्या खाली बसलेल्या महिला पण छोट्या मोठ्या उद्योग करून आपल्या कुटुंबाला सांभाळण्याचं काम या ठिकाणी आपण करत आहात. तसंच दशमी राणे मॅडम यांचं जो काही
परवारी येथे महिंद्रा शोरूमच्या समोर त्यांचं एक टेलरिंग म्हणजे प्रोफेशनल टेलरिंगचा जो काही व्यवसाय आहे, आज त्या माध्यमातून ते तिकडे त्या ठिकाणी आपलं जे काय असणार वेगवेगळे जेंट्स लोकांचे म्हणजे पुरुष लोकांचे कपडे चांगल्या म्हणजे हाय क्वालिटीने शिवणे किंवा महिलांसाठी वेगवेगळे फॅशनचे कपडे शिवणे अशा तऱ्हेचं काम त्या ठिकाणी ते करतायत. नक्की आपण गोव्याला गेलात तर त्यांच्या त्या शॉपला भेट द्या, त्या ठिकाणी नक्कीच त्या तुम्हाला मार्गदर्शन करतील. या ठिकाणी सर्व आपण या ठिकाणी ज्या महिला वर्ग आहात त्या कार्यक्रमाची उत्सुकता आहे, या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी या आजच्या या दिनी सर्वांना शुभेच्छा देतो. पुढच्या सगळ्या कार्यक्रमांना शुभेच्छा देतो. तसेच ज्या ज्या दात्यांनी आम्हाला रेडी ग्रामपंचायतच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी एखादा कार्यक्रम करणं म्हणजे पैशाची आर्थिक बाजू भक्कम असावी लागते आणि त्या सर्वांनी जे काही हातभार लावलाय त्या सर्वांचे या ठिकाणी मी या ठिकाणी आभार मानतो. सर्व या ठिकाणी माझ्या सर्वांनी या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी मदत केली त्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शन एक थोडक्यात या ठिकाणी करतोय. या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला बोलत सहकार्य केलं त्या सर्व दात्यांचे, त्याचप्रमाणे माऊली देवस्थान ज्यांनी आम्हाला खुर्च्या उपलब्ध करून दिल्या, माया नाट्य संच, दिदी गावतलेवाडी, माऊली डीजे, तसंच या ठिकाणी ज्यांनी या सर्व दात्यांचे आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, रेडी ग्रामस्थांचे सर्वांचे या ठिकाणी आम्ही रेडी ग्रामपंचायतच्या वतीनं अत्यंत आभारी आहोत आणि मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा संपल्याचे जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसंच सर्व रसिक प्रेक्षकांना एक खुश खबर आहे. दिनांक 9 ते 12 एप्रिल रोजी याच रंगमंचावरती नाट्य महोत्सव 8 ते 12 मार्च 8 ते 12 एप्रिल याच रंगमंचावरती नाट्य महोत्सव या ठिकाणी होणार आहे. सन्माननीय प्रितेश राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि खास आकर्षण 12 तारीखला महिलांचं नाटक जे या ठिकाणी गाजतंय ते पावशीत सातेरी महिला देशाचं नाट्य मंडळाचं नाटक 12 एप्रिल रोजी याच रंगमंचावरती होणार आहे. तर या कार्यक्रमाचा आस्वाद या ठिकाणी घ्यायचा आहे.